तुम्हाला माहीत आहे का, बॉलिवूडच्या एका आयकॉनिक सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री नर्गिस खरोखरच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या. अभिनेता सुनील दत्त यांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचवले होते. वर्ष 1957 महमूद खान दिग्दर्शित मदर इंडिया हा भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ असलेला सिनेमा. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य आजही प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणते. पण या चित्रपटाच्या शेवटी म्हणजेच क्लायमॅक्सच्या शूटिंग दरम्यान एक भयंकर दुर्घटना घडली होती, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. चित्रपटाच्या शेवटी राधा आपल्या वाईट मार्गाला गेलेल्या मुलाला गोळी मारल्यानंतरचा एक आगीचा सीन होता. सेटवर प्रचंड गवत पसरवले होते आणि त्याला खरोखरच आग लावण्यात आली होती. सर्व काही नियोजित होते, पण अचानक वाऱ्याची दिशा बदलली आणि काही कळण्याच्या आतच त्या भयंकर आगीने उग्र रूप धारण केले आणि नर्गिस त्या भीषण आगीच्या ज्वाळांमध्ये चोहोबाजूने अडकल्या. आजूबाजूला पसरलेल्या आगीमुळे आणि धुरामुळे त्यांचा श्वास गुदमरू लागला. त्यावेळी सेटवर एकच ढवळाढवळ उडाली, कारण आगीची तीव्रता इतकी जास्त होती की कोणीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत करत नव्हते. हे सगळे घडत असताना खुद्द सुनील दत्त यांनी सेकंदाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घातला. त्यांनी स्वतःच्या अंगाची पर्वा न करता त्या आगीत उडी घेतली आणि नर्गिस यांना सुखरूप बाहेर काढलं. या अपघातात नर्गिस यांना वाचवताना सुनील दत्त स्वतः गंभीरपणे भाजले होते. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल सुद्धा करावं लागलं होतं. विशेष म्हणजे या थरारक घटनेनंतर सेटवर एकमेकांची काळजी घेता घेता नर्गिस आणि सुनील दत्त यांच्यात खऱ्या आयुष्यात प्रेम फुलले आणि पुढे जाऊन त्यांनी लग्न केले. ज्या आगीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याच आगीने त्यांच्या प्रेमाची नवीन कहाणी लिहून दिली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किस्सा कसा वाटला.